दैनिक चालू वार्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी सूरज दवणे. आज आपण मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द या ठिकाणी आहोत की मंठा तालुक्यात गत महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आणि आज पीक शेवटची घटका मोजत आहे. आपण बघू शकता पूर्ण सोयाबीन हे पीक वाळण्याच्या स्थिती आहे. फुल तर गळती झालेलीच आहे आणि आता शेंगा लागण्याची काही शक्यता दिसत नाही. तर आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपलं नाव आणि गाव सांगा. एकनाथ बाजीराव काळे, राहणार पांगरी खुर्द, तालुका मंठा, जिल्हा जालना. महिन्यापासून जून महिन्यात तुरळक पाऊस होता. त्या पावसावर कशा तरी पेरण्या झाल्यात. त्या पेरण्यावर तेव्हा जून महिन्यात पेरण्या झाल्यात. त्याच्यानंतर जुलैमध्ये रिमझिम 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 पडाय. हे ऑगस्ट पूर्ण महिना गेलाय, पाऊसच नाही. तर हे असं आमचं पीक झाले. हे बघा, हे सोयाबीनला आहे का फुल सुद्धा नाही, एक फुल गळती झाली, काहीच नाही आमचं. तर मग आता काय तर ह्या शासनानं आमच्याकडे काहीतरी बघावं. गेल्या वर्षी सुद्धा इतकी बरसात झाली तर ओला दुष्काळ सुद्धा आम्हाला दिला नाही. आमचा पांगरी खुर्द हे संजय राऊत, आदित्य ठाकरे, दानवे साहेब हे समजे येऊन घेऊन पाहणी करून आमची ओला दुष्काळ सुद्धा नाही आला. आमची दुष्काळी काय आली नाही. आमचे सुद्धा पीक विमा सुद्धा आला नाही. त्या आमच्या वगळून टाकला का. आणि ह्या वर्षी कोरडा दुष्काळ आहे. तर काय करावं हे आम्ही काही कळलं झालं शेतकरी. मला एवढी सांगणे आहे की शासनाची माणसं पाठवून शासनानं पाहणी करून घ्यावात आणि आमची दुष्काळ जाहीर करून आम्हाला काही ना काहीतरी मदत करावा. आम्ही आता समजा जुलै बी नाही, ऑगस्ट महिना नाही, होते नव्हते ते आम्ही पैसे खर्चले. खत घातलं कापसाला, त्या खतानं खत घातलं तेव्हापासून पाऊसच नाही आम्हाला. तर त्या खतानं सुद्धा आमच्या आता जमीन कोरडी झाली. होतं नव्हतं ते आमच्या जवळचं घातलं. हीच आमची विनंती आहे शासनाला की आमची पाहणी तातडीने करा आणि आम्हाला तातडीने मदत करण्यात यावं. नमस्कार, आपलं नाव आणि गाव सांगा. लक्ष्मण शेंडगे, पांगरी खुर्द, राहणारा पांगरी, तालुका मंठा, जिल्हा जालना. पिकं वाळून गेली. पीक फक्त जून महिन्यामध्ये पाऊस झालेला आहे. ते बी तुरळक झालेलं आहे, जास्त बी नाही झालेला. त्याच्यावर पेरण्या झाल्या, आता धन सुकून चाललेले आहेत. मग आता शासनानं शेती येऊन पाहावा, पंचनामे करून आम्हाला तातडीची मदत करावी. स्वतःचं नाव सांगा. स्वतः इलाज जाधव. हे पाहणी करावा एवढी विनंती. माझं नाव विठ्ठल अंबादास काळे. मी पांगरी खुर्द या गावातला शेतकरी आहे आणि आज पिकाची अशी अवस्था झालेली आहे की कमीत कमी 2 ते 3 महिने झाले पाऊसच नाही पडलेला. हे बघा, माझं पीक जे आहे पूर्णपणे अवस्थेत हे संपूर्ण वाळून चाललेले आहे. आणि शासनाला असं एक कर्ज काढून 50,000चं कर्ज काढलं आणि पेरणी केली, खत औषधं पूर्ण त्याच्यात हे करून टाकले आणि पावसाने अशी दांडी मारली. काय करावं हेच कळेना माणसाला. शेतकरी मी नाने या वाळलेल्या पिकाची पाहणी करून याची काहीतरी मदत करावी ही नम्र